नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये. आज आपण भेटणार आहोत प्रियांका मोहिते, जी की साताऱ्याची माउंटेनियर आहे आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून खूप चांगल्या हिमालयन मोहिमा केलेल्या आहेत. भारतामध्येच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा जाऊन तिने चांगल्या प्रकारच्या मोहिमा केलेल्या आहेत. तिची सगळ्यात आत्तापर्यंतची चांगली कामगिरी जर बघायला गेलात तुम्ही, तर तिने नेपाळ हिमालयामध्ये अनेक शिखरं क्लाइंब केलेली आहेत. त्याच्यापैकी एव्हरेस्ट, मकालू, लोत्से आणि अन्नपूर्णा अशी ही 4 पीक्स तिने क्लाइंब केलेली आहेत, जी 8,000 मीटर हाईटची पीक्स आहेत. तर अशी ही प्रियांका मोहिते. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. गुड मॉर्निंग प्रियांका, हाऊ आर यू? Good morning. I'm doing good. How are you? गुड, गुड, गुड. सगळ्यांना तुझ्याबद्दल ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि बरेच दिवस आमच्या डोक्यामध्ये असं होतं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गिर्यारोहक मुली आहेत, पण तू जी काय आतापर्यंतची कामगिरी केलेली आहे ती खरंच अभिमानास्पद आहे आणि खूप काही केलेलं आहे, पण बऱ्याच लोकांना तुझ्याबद्दल अजून खूप जाणून घ्यायचंय. तर हे जे काही पॉडकास्ट आहे हे त्याचसाठी आहे आणि सुरुवात करताना आपण तुझ्या बाबतीतल्या सगळ्याच गोष्टी आपण लोकांसमोर आणणार आहोत. पण हे हम्म. सगळं करताना तू गिर्यारोहणाकडे कशी वळलीस किंवा तुला माउंटेनिअरिंगचं वेड कसं लागलं? साताऱ्याची आहे मी मूळची आणि मी जिथे राहते तिथे मागे अजिंक्यतारा फोर्ट आहे. मग आम्ही लहान असतानाच म्हणजे 4th स्टँडर्ड वगैरे असताना आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होताच आणि काका आम्हाला घेऊन जायचे, मला आणि माझ्या कझिन्सला किल्ल्यावर. प्रत्येक शनिवारी, रविवारी आम्ही जायचो आणि आम्हाला माहित होतं की किल्ला चढताना आमची पूर्ण दमछाक व्हायची. पण किल्ल्यावर गेल्यानंतर तिथे त्या बुरुजावर बसल्यानंतर पूर्ण सातारा सिटी जशी दिसायची ना, तेव्हा माहित नव्हतं की व्ह्यू फ्रॉम द टॉप आर वर्थ लाइक बट नंतर नंतर आता हे डिफाईन आपण करतो. पण तेव्हा ते इतकं रिलॅक्स वाटायचं आणि असं शांती मिळायची आम्हाला. मग आमच्या काकांनी एक गोष्ट आमच्यात ऑब्झर्व्ह केलेली की ह्यांच्यामध्ये ना भरपूर एन्थुझियाझम आहे, त्यांना जायचंय, त्यांना हिस्ट्री पण शिकायची. कारण काका किल्ल्यावर गेल्यानंतर स्टोरी सांगायचे महाराजांबद्दल. मग आम्हाला फार इंटरेस्ट होता. पण त्यांना एक गोष्ट कळाली की ह्या मुलांमध्ये डिसिप्लिन काहीच नाहीये आणि त्यांनी डिसिप्लिन पण शिकावं आणि सगळ्या म्हणजे गोष्टी नाही का निसर्गात वावरताना कसं चालावं, काय करावं, किती बोलावं आणि काय हे आमच्यात अजिबात काही नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रोफेशनल ट्रेकिंग जे घेऊन जातात ना, त्यांच्यासोबत का जात नाही? आणि मग त्यांनी असं करत आम्ही सगळे कझिन्सनी आमचा पहिला ट्रेक केला सांडवली वॉटरफॉल म्हणून साताऱ्यातच आहे. तो ट्रेक राहिला अर्धा, कारण पाण्याची पातळी वाढलेली आणि त्यामुळे ती नदी आम्हाला धबधब्याचा जो फ्लो होता ना, तो क्रॉस नाही करता आला. त्यामुळे त्या जे ऑर्गनायझर होते कैलास बागल सर त्यांनी अर्ध्यातून आणला. पण आता अर्ध्यातून आला मग पुन्हा तर करायलाच पाहिजे तो ट्रेक. मग करत तो परत किती वेळा केला आम्हाला तर आठवतच नाही. आणि मग अशीच वळले आणि मग त्याच्यानंतर भरपूर ट्रेकिंग चालू झालं. मग सगळ्या म्हणजे बर्थडे तर सगळे किल्ल्यांवरच व्हायचे. म्हणजे घरचे तर आजोबा तर मला फार ओरडायचे, की "काय तू बर्थडेला नेहमी किल्ल्यांवरच असतेस." मग मी माझे कझिन्स होते आणि मग हे करत मग हिमालय म्हणजे नाही का बागल सरांनी सांगितलं, की असे-असे कोर्सेस असतात. कारण ते साताऱ्यातले पहिले होते ज्यांनी कोर्स केलेले आणि त्यांनी गाईडलाईन केली. हां, मग शेळके सर असतील, तुम्हाला पण माहिती आहे, मी पण तुमच्याकडेच यायचे. मग बेसिक कोर्सला निममध्ये ॲडमिशन मिळालं लकीली. मिळत नव्हतं. एज पण लहान होतं. त्याच्यानंतर मग मग सुरुवात झाला हिमालयाकडे प्रवास. सो मग बेसिकली तिथून तुला मात्र गिर्यारोहणामध्ये आणण्यासाठी तुझे काका आणि बागल सर हे दोघांचा खूप मोठा हात आहे थोडक्यात. मोठा हो, नक्कीच. हो, मोठा भरपूर मोठा वाटा आहे. पण वयाच्या कोणत्या वर्षापासून तू हे सगळं करायला सुरुवात केलीस? आधी भरतनाट्यम करायचे त्यामुळे ना मम्मी कधी परमिशन नाही द्यायची ट्रेकिंगला. कारण अ, म्हणजे जरी जायचो आम्ही फॅमिली बरोबर जाणं स्लोली त्यांना माहीत होतं. पण मग तिला माहीत होतं स्पेसिफिकली, की बाहेर कोणासोबत गेली, तर ते एक असतं ना पुढे चालायची सवय ती होती. मग ती जरा तशी परमिशन नव्हती. मग 7th स्टँडर्डमध्ये असताना लाइक भरपूर ट्रेक करायला सुरुवात केली. म्हणजे बागल सरांसोबत. 10वी आल्यानंतर मग रॉक क्लाइम्बिंग थोडं चालू केलं. आणि मग त्याच्यानंतर 12वी नंतर मग मम्मीनी पण परमिशन दिली. एक टर्निंग पॉइंट झाला जेव्हा मला आठवतंय मी 12वी मध्ये होते आणि कृष्णा पाटीलनी एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आणि ती साताऱ्यात आलेली. माझी पूर्ण फॅमिली आणि मम्मी, पप्पा, आजोबा, आजी सगळे आम्ही तिचं ऐकायला गेलेलो. ते ना एक चेंज झाला माझ्या फॅमिलीसाठी. पप्पा माझे नेहमी सपोर्टिव्ह होते, पण माझ्या मम्मीसाठी स्पेसिफिकली आणि ती 19 वर्षाची होती. आणि मम्मी लाइक
19 वर्षाची असताना ती जर एव्हरेस्ट शिखर सर करू शकते, आम्ही तर तुला एक चान्स तर देऊ शकतो. मी पण तिला तसंच म्हटलं. सो त्यांनी मग मला थोडं सपोर्ट करायला सुरुवात केली. मग बेसिक कोर्सला पाठवलं, मग ॲडव्हान्स कोर्स आणि मग सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे सगळं करताना ज्यावेळेला बेसिक कोर्स केला, एडवान्स माउंटेनिअरिंग कोर्स केला आणि तू तुझ्या आयुष्यातली पहिली माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन केलीस, तर त्याबद्दल काय सांगशील? ॲडव्हान्स कोर्समध्ये असतानाच निमला केला मी आणि आम्हाला बंदरपुंछ एरियामध्ये घेऊन गेलेले. तर आम्ही तिथे बंदरपुंछ क्लाइंब केला 6,200. मग अतिशय अमेझिंग होता. कारण माझा सेकंड टाईम होता तो माउंटनमध्ये. फर्स्ट टाईम आम्हाला गंगोत्री ग्लेशियरपर्यंत घेऊन गेलेले. तिथं आम्ही 17,000 फुटांपर्यंत हाईट गेन केलेली. कारण बेसिकला आपल्याला ते पीक क्लाइंब करत नाही. आणि ॲडव्हान्स कोर्सला जेव्हा गेलो तेव्हा फर्स्ट माउंटन होता 21,500 फुटांपर्यंत. अगदी एकदम भारी वाटत होतं तेव्हा. कारण सेकंड टाईम इन अ माउंटेन, फर्स्ट टाईम 17,000 आणि सेकंड टाईम 21,000. मग कुठे ना कुठेतरी कळत होतं, की येस आपली बॉडी साथ देतीये, ॲक्लिमटाइज होतीये. कारण तेव्हा फिजिकल फिटनेस आणि ह्याच्यामध्ये एवढी माहिती नव्हती. जेवढी आता म्हणजे जसं-जसं ग्रो होतं तेव्हा कळतीये. तेव्हा बेसिक फिटनेस करून जायचा. पण ॲक्लिमटाइज होणं जी टर्म होती ना, ती तिथे माझी बॉडी फार चांगली रिस्पॉन्स करत होती आणि मला फार चांगलं वाटलं. जेव्हा फर्स्ट क्लाइंब झाला तर तेव्हा तर मी फार खुश होते. म्हणजे लिटरली माझ्या पप्पांनी तेव्हा सांगितलेलं, "आपण आता एव्हरेस्टबद्दल विचार करूया." म्हटलं, पप्पा 21,000 29,000 फार फरक आहे" म्हटलं. बट याह. सो आत्तापर्यंत तू एवढ्या अवघड मोहिमा केलेल्या आहेत. अगदी एव्हरेस्ट असेल किंवा मकालू असेल किंवा आता रिसेंटली तुझे शिखर क्लाइंब केलंस, अन्नपूर्णा जे जगातलं 10 नंबरचं पीक आहे. तर येस. या या सगळ्या पीक्सच्या व्यतिरिक्त तुला तुझ्या आयुष्यामधली कुठली अशी मोहीम आहे, की जी खूप तुला खडतर गेली किंवा खूप आत्तापर्यंत खूप एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे किंवा खूप अवघड एक्सपिडिशन अशी होती, कुठलीही असो? अवघड असं मी म्हणणार नाही. अवघड तर एव्हरेस्ट माझ्यासाठी सगळ्यात अवघड होता. कारण माझं पहिलं 8,000 मीटरचं शिखर होतं आणि ते पण टॉप ऑफ द वर्ल्ड. मी फार सीरियस होते त्या गोष्टीसाठी आणि एवढ्या लहान वयामध्ये जेवढं काही गाईडलाईन मिळालंय, मला माहीतच नव्हतं की 6,000 मीटर नंतर माझी बॉडी कशी ॲक्लिमटाइज होणार आहे आणि मी कशी क्लाइंब करणार आहे. सो ते शिखर माझ्यासाठी खरंच म्हणजे पहिलं आणि अवघड म्हणेन मी. पण मी खास उल्लेख करेन लोत्सेचा. कारण 2014ला जेव्हा मी 2013ला एव्हरेस्टवरून डिसेंड करत होते, तेव्हा मी लोटसे शिखर पाहिलेलं आणि मी डिसाईड केलं 14ला आणि 15ला मी 14ला क्लाइंब करणार. पण ते अनफॉर्च्युनेटली शेर्पांची डेथ झाली, त्याच्यामुळे एक्सपिडिशन कॅन्सल झालं आणि मी भरपूर म्हणजे हार्ट ब्रोकन झालेलं, की शिट आपल्याला करायचं होतं. पुन्हा 2015ला मी गेले. पुन्हा नाही झालं कारण मोठा अर्थक्वेक झालेला नेपाळमध्ये आणि मला घरचे तेवढेच म्हणत होते म्हणजे घरातून संमिश्र प्रतिसाद होता. पप्पा म्हणत होते, की अ, काही नाही, यू आर अलाइव्ह, बी हॅपी आणि नेक्स्ट जा आणि कर. आणि अर्ध्या फॅमिलीकडनं असं होतं, की 2 वेळा मे बी काहीतरी गॉडच सजेस्ट करतोय, शी शुड नॉट गो थर्ड टाईम असं पण होतं. आणि पण जेव्हा 2018ला मला आठवतंय मी जेव्हा क्लाइंब केला लोटसे, माझं इतका म्हणजे मी नेहमी टॉपवर गेले, की थोडं म्हणजे माहीत नाही इमोशनल होतं मला, पण लोटसेला मी लिटरली अर्धा तास रडत होते. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता, की 14-15 फेल्युअर. मग मी स्टॉप केली एक मोहीम लोटसेची. मी 2018ला म्हणजे 4 वर्षानंतर गेले आणि पुन्हा क्लाइंब केला. तर माझ्यासाठी एक सगळ्यात आनंदाचा क्षण होता. म्हणजे येस, असे डिफिकल्टी वाईज पण तो तेवढाच टेक्निकल होता कॅम्प 4 नंतर. पण जेव्हा मी क्लाइंब करत होते ना, मी भरपूर ऐकलेलं लोटसेबद्दल, की रॉकफॉल होतो, भरपूर रॉक्स आहेत. कारण एक गली आहे, गलीतून पास करावं लागतं रेस्ट कूलरमधून. सो ह्या सगळ्या गोष्टी होती. पण जेव्हा मी लोटसे क्लाइंब करत होते ना, ती गली एवढी शांत होती, तो कुलार एवढा शांत होता आणि मला आय कॅन हिअर, आय कॅन कम्युनिकेट विथ माउंटन आणि हे सांगतंय, की मला, "प्रियांका गो, आम्ही काहीच प्रॉब्लेम करणार नाहीये तुला. गो, यू क्लाइंब अँड गो डाउन." इट इट वाज रिअली पीसफुल क्लाइंब. मला एवढा आनंद झालेला ना लोटसेला. सो हां, डिफिकल्ट तर होताच, पण येस, लोटसे वॉज लाइक वन ऑफ द बेस्ट आय कॅन तो से. एका अर्थाने असं म्हणता येईल, की सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स हा लोचेचा होता. हो, लोचेचा होता. कारण ते 4 वर्ष झोप नव्हती मला लिटरली, की कारण एक स्वप्न बघितलेलं 2013ला जे 2018ला. बट आय फील गुड, की येस फायनली 18ला ते स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे मी लिटरली टॉपवर माझे सगळे फोटोज ना रडतानाच आहेत. मी अर्धा तास रडत होते. त्यामुळे बट इट्स लाइक मेमोरेबल माझ्यासाठी सगळ्यात जास्त. आणि टेक्निकल वाईज बघायला गेलं तर माझं फर्स्ट टेक्निकल म्हणाल तर मकालू होता.
पण मकालूला एक ग्रेड कळाली, की मी ज्या दिवशी म्हणजे मी ज्या दिवशी सबमिट केला, त्याच दिवशी मी सबमिट करून डायरेक्टली बेस कॅम्पला आले. त्यामुळे इट वॉज अमेझिंग, की जसं-जसं मोहिमा होत आहेत, तसं-तसं ॲज अ क्लाइंबर मी ग्रो करते कुठे ना कुठेतरी. कारण जेव्हा एव्हरेस्ट क्लाइंब केला, तेव्हा हार्डली साउथ कोलपर्यंत येऊ शकलेले. जेव्हा लोत्से केला, तेव्हा कॅम्प 2 ला आले. मकालू केल्यानंतर डायरेक्टली कॅम्प लाइक बेस कॅम्पला आले. माझ्या मम्मीचा बर्थडे पण होता आणि तो लाइक माझ्या मम्मीसाठी ते बेस्ट गिफ्ट होतं. ती असं म्हणते मला आणि तिने लिटरली मला म्हटलेलं की "तू कॅम्प 2 ला आली असशील" बिकॉज त्यांना माहिती आहे माझी रेंज कुठपर्यंत आहे. "तू कॅम्प 2 ला आली असशील, तू रेस्ट कर." मी म्हटलं, "नाही अगं, मी बेस कॅम्पला आली कारण कॅम्प 2 वर वॉकी-टॉकी वगैरे सगळं डेड झालेलं. मला कॉल करायचा होता तिला." ती म्हणते, "एक काम कर ना, तू पुढच्या वेळी मोहिमेवर जाशील ना, चालत-चालत निघ, साताऱ्यात पोहोचशील." म्हटलं सो असे भरपूर मूव्हमेंट्स आहेत. पण मग वाज लाइक टेक्निकली डॅम टफ. मला भारी वाटलं आणि अन्नपूर्णा तर काय बोलायलाच नको. पण येस. सो सो या सगळ्या मोहिमेंचा म्हणजे अष्टहजारी पीक हे पूर्ण एक वेगळ्या लेवलवरच्या एक्सपिडिशन्स असतात. पण ज्यावेळेला तू इंडियन हिमालयाजमध्ये एक्सपिडिशन्स केलेल्या आहेत काही, तर त्या मोहिमांविषयी म्हणजे त्या मोहिमांविषयी तर सांगच, पण नेपाळ हिमालयामधलं क्लाइम्बिंग आणि इंडियन हिमालयामधलं क्लाइम्बिंग याच्यातला काय डिफरन्स तुला एक्झॅक्टली जाणवतो? ओके. द मेजर डिफरन्स काय आहे ना, तर कमर्शियलाइज झालेलं आहे भरपूर नेपाळमध्ये. 8,000 मीटरच्या लाइक आय विल बी व्हेरी ट्रुथफुल हा कमर्शियलाइज झालेला आहे आणि तुम्ही जेवढे चांगले पैसे द्याल, चांगले एजन्सीज असतात, चांगले शेर्पास तुम्हाला भेटतात. पण माझं एक असं म्हणणं आहे, की इफ यू वॉन्ट टू बी अ क्लाइंबर, तुम्ही इंडियन हिमालयाजमध्ये क्लाइंब करा. म्हणजे मला अजूनही वाटतं मी 4 मोहिमा केल्यात 8,000 मीटरच्या. पण मी जेव्हा 5,000 मीटरवर आणि 6,000 मीटरवर रूट ओपन करेन ना, आय विल डेफिनेटली से मायसेल्फ ॲज अ क्लाइंबर. मी मेंथोचा पण क्लाइंब केला. इट्स लाइक वन ऑफ द टफ चांगला आम्ही रोप मध्ये वगैरे क्लाइंब करत होतो. 8,000 तर आहेच डिफिकल्ट. इव्हन रोप फिक्स झाला असेल. काही-काही ठिकाणी रोप पण नव्हता ह्यावेळी अन्नपूर्णाला. बट येस मेजर थिंग इज कमर्शियलाइज झालेलं आहे नेपाळचं मोस्ट ऑफ द क्लाइंब. म्हणजे एकदम असे नाही का ग्लॅमर आणि आय डोंट नो लोकांना थोडीशी आहे कन्सेप्ट की एव्हरेस्ट क्लाइंब केल्यानंतर पण बिलीव्ह मी 20 इयर्सची होते. पण मला माहीत नव्हतं एव्हरेस्ट क्लाइंब केल्यानंतर काय होणार आहे. मी लिटरली सांगितलं मला लोत्से करायचं आहे. सो ह्या मेजर थिंग आहेत. आपल्या इंडियन हिमालयाजमध्ये अमेझिंग क्लाइम्ब्स आहेत. म्हणजे मला आहे 8,000 मीटरचे सगळे शिखर क्लाइंब करून म्हणजे 9 आपण पॉसिबली क्लाइंब करू शकतो. मला इंडियन हिमालयाजकडे येऊन क्लाइंब करायचंय. इनफॅक्ट सो मेजर पार्ट इज कमर्शियल. मी या प्रश्नाकडे खूप नंतर येणार होतो, पण मी तुला आता आपण हे बोलतोय तर हो, आत्ताच येतो, की एव्हरेस्ट क्लाइंब केल्यानंतर बरेच गिर्यारोहक जे असतात, त्यांना असं वाटतं की येस आपण काहीतरी चांगलं अचीव्ह केलेलं आहे आणि त्यातले नंतर या. 90% लोक माउंटेनिअरिंगकडे फार कमी आकर्षित होतात किंवा नाही करत काही. पण एव्हरेस्ट क्लाइंब केल्यानंतर तुला कोणी इन्स्पायर केलं किंवा तू कशी इन्स्पायर झाली की नाही तुला बाकीचे पण इतर 8,000 मीटरचे पीक क्लाइंब करायचे? सो जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेवर होते ना, तेव्हा माझी टीम होती आणि सगळ्यांचं असं डिस्कशन व्हायचं, की आता एव्हरेस्ट नंतर काय? मग सगळे म्हणालेले, की 7 समिट हे मग तेव्हा मला कळालं, की हे 14 अष्टहजारी शिखरांबद्दल फार डिटेलमध्ये मला एव्हरेस्ट बेस कॅम्पवर कळालेलं. आणि मला कोणीतरी सांगितलं, "तुला माहिती आहे का तो लोत्से आहे ना, तो 4th टॉलेस्ट माउंटन आहे." मग मी एव्हरेस्टवरून येतानाच म्हणजे साउथ कोलच्या तिथून खाली येत होते आणि आय वाज जस्ट स्टँडिंग आणि लुकिंग म्हटलं, "अरे, हा किती सुंदर आहे." म्हणजे ह्याच्यावर स्नो जास्त नाहीये, पण ती गली दिसत होती. म्हटलं किती सुंदर आहे आणि मग तेव्हा डिसाईड केलं येस 7 समिट्स तर आपण करू. इंडियामध्ये पण क्लाइम्ब करू. बट येस 8,000 मीटरवर जे क्लाइम्ब करणं आहे ना आणि तेव्हा मी एक गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल डिस्कव्हर केलेली, की माझं एव्हरेस्टचं जेव्हा मी साउथ कोलला पोहोचलेले, मी 21 तारखेला सबमिट करणार होते. पण अनफॉर्च्युनेटली सम टेक्निकल म्हणजे शेर्पा प्रॉब्लेम आणि ह्याच्यामुळे मला साउथ कॉलवरच थांबावं लागलं. म्हणजे अर्धा एव्हरेस्ट क्लाइंब करून आल्यानंतर पुन्हा मला साउथ कोरियावर यावं लागलं आणि मी कर्नल राणांना एक चान्स मागितलेला आणि माझ्या टीमनी सबमिट केलेलं 21ला, मी केलं 22ला. सो तेव्हा कुठेतरी कळालेलं, की अरे आपण 8 तासाचा ऑलरेडी क्लाइंब केलाय, खाली आलोय, पुन्हा आपण क्लाइंब केलाय म्हणजे 2-3 रात्र आपण साउथ कोलवर स्पेंड केलेल्या आहेत. म्हणजे आपण 8,000 मीटरवर पण कुठेतरी आहे, काहीतरी आपण करू शकतो. तेव्हा म्हटलं, की 8,000 मीटरचं चॅलेंज घेऊया आणि मग मी डिसाईड केलं, की म्हणजे एक किस्सा असा झालेला, की मी एव्हरेस्टवरनं खाली आले आणि माझ्या एजन्सीचं मी लास्ट क्लाइंब होतं कारण ते 21ला सगळ्यांचं ऑलमोस्ट झालेलं आणि मी 22ला सबमिट केलं. त्याच्यानंतर एनर्जी फार ड्रेन झालेली, साउथ कोलवर थांबावं लागलं आणि 2 नेक्स्ट डे कॅम्प 2ला आणि त्याच्या नेक्स्ट डे 2 दिवस मग होता ना, तो घरच्यांना काहीच कॉन्टॅक्ट नव्हता.
वॉकी टॉकी वगैरे सगळं डेड झालेलं. कॅम्प मधला जेव्हा आलो तेव्हा एका शेर्पाने आमच्या एजन्सीतल्या पाहिलं आणि म्हणे, "ओ आप जिंदा हो, आपके बारे में तो बहुत सारी ऐसी खबरें उड़ चुकी है." म्हटलं, "हे काय?" म्हटलं नवीन. देन मी कर्नल राणांशी कॉन्टॅक्ट केला. कर्नल राणांचं तर डिफरंट आहे. लाइक, "ओह मैंने सुना की फ्रॉस्ट बाईट हुआ है." म्हटलं, "सर मला काहीच झालं नाही. आय एम जस्ट ड्रेन्ड." म्हटलं. आणि मला आठवतंय मी खाली आले, खुंबूमध्ये बसलेले. एक शेर्पा असा फोन घेऊन आला. म्हटले, "घरातनं इतके फोन आलेत ना तुमचे, अर्ध्या-अर्ध्या तासाला येतात. तुम्ही एकदा फोन करून सांगा." आणि माझी मम्मीचं थोडं मला भरपूर टेन्शन आलेलं आणि सगळे घरी आलेले आणि आय रिमेंबर तिने माझ्या पप्पांनी कॉल केला. पप्पांचा पहिला क्वेशन की "ठीक आहेस ना?" आणि म्हटलं फार ड्रेन झालेली एनर्जी. मग 20 वर्षाची नेहमीसारखं नाही का पॅम्पर की "काय हवंय तुला? काय हवंय सांग. इथे सगळं तुला जे खायचंय ते." म्हटलं, "पप्पा येताना मी लोणचे बघितलंय." म्हटलं, "मला क्लाइंब करायचंय." माझी मम्मी म्हटली, "तू पहिलं घरी ये. आपण बघू लोणचेबद्दल." तर असा किस्सा पण झालेला. मग तेव्हाच डिसाईड केलं की येस आय विल गो फॉर 8,000 आणि नंतर मग 87,000 आणि येस ऑफ कोर्स इंडियामध्ये. क्या बात आहे. ओके. पण हे सगळं करताना म्हणजे माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन्स करणं हे लोकांना माहिती आहे की माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन्स काय असतात. पण एक्सपिडिशनला जाण्यापूर्वीची तयारी कशी करतेस तू? नक्कीच तेव्हा थोडं ईझी असायचं कारण फक्त कॉलेज होतं. मग कॉलेज अटेंड केलं की पूर्ण दिवस मिळायचा एक्सरसाइज आणि आता थोडं वर्क जॉब प्रोफाईल लाइक 8 ते 5 थोडं डिफिकल्ट होऊन जातं, बट शेड्यूल फिक्स असतं. आता तर मी शिफ्ट सिस्टममध्ये काम करते 6 to 2. मग 6 वाजता जायचं, 2 वाजता यायचं 3 पर्यंत आणि नंतर मग एव्हरी डे 1 1/2 हॉवर एक्सरसाइज कंपल्सरी. संडे वगैरे असेल तर ट्रेक. महाराष्ट्रात मी मिस करते कारण मी बंगलोरला असते, नाहीतर महाराष्ट्रात असतं तर अ, मम्मी तर गेले तर पहिलेच म्हणते, "जा कुठेतरी जाऊन फिरून वगैरे ये." झोपायचं तर आम्हाला म्हणजे असं माहीतच नाही, रनिंग करून ये. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक जेव्हा एक्सपिडिशन फार जवळ असतं तेव्हा आउटडोअरमध्ये जायचं. आता कोव्हिडमुळे तर फार बेकार सिच्युएशन होती. आउटडोअरमध्ये जास्त प्रॅक्टिस नाही मिळाली. बट मग 2-2 तास एक्सरसाइज आणि सॅटर्डे, संडे नो रेस्ट म्हणजे अशा टाइपमध्ये. रेस्ट म्हणजे कारण एक्सरसाइज करा 1 हॉवर, 2 हॉर्स, लाँग रन करा किंवा छोटा ट्रेक वगैरे जर जवळ असेल तर तो. पण थोडं समहाऊ मॅनेज कारण एखादं स्वप्न पाहिलं की आपण त्याच्यात टुवर्ड्स प्रॅक्टिस म्हणजे त्याच्या टुवर्ड्स जातोच. त्यामुळं असं काही ॲज सच हे नाहीये. आता मी ते मॅनेज करायला पूर्ण शिकली आहे. ओके, ओके. वंडरफुल. सो लोकांना लोकांच्या मनामध्ये असे बरेचसे प्रश्न असतात की माउंटेनिअरिंग करताना किंवा गिर्यारोहण करताना तुम्हाला माउंटनमध्ये खूप चॅलेंजेस येतात. पण ते चॅलेंजेस काय प्रकारचे असतात हे लोकांना माहीतच नसतं. तर एखादा याच्याबद्दलचा अनुभव किंवा काही गोष्टी तू सांगू शकतेस का? नक्कीच. चॅलेंजेस तर भरपूर येतात. बट आता एक गोष्ट आहे, की आपण एवढे मोठे जर शिखर सर करायला गेले, तर आपण सगळ्या प्रकारची प्रिकॉशन घ्यावी. हाय अल्टिट्यूड सिकनेस असेल किंवा आपल्याला माहीत असतं, की म्हणजे आपण वेदर वगैरे पण थोडं प्रेडिक्ट करू शकतो. जसं की स्नोफॉल झाल्यानंतर 24 अवर्स किंवा 48 अवर्स माउंटनमध्ये तुम्ही मूव्हमेंट करू नका. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत किंवा काय फूड खाल्लं पाहिजे. बिकॉज सगळ्यांची बॉडी वेगळी असते. आपल्याला आपल्या बॉडीबद्दल माहीत असतं. जसं मी कोक वगैरे काही गोष्टी वगैरे असतील, तर त्या अव्हॉइड करते. कारण घसा बसू नये किंवा एकदा अँटिबायोटिक सुरू झालं ना, की मग ते फार वीक करून टाकतात आपल्याला. मग छोट्या-छोट्या गोष्टी हेड कव्हर करणे, कारण मला माहिती आहे 6,000 वर गेले ना, की थोडेसे हेडेक होणारच आहे. पण तेच व्हेरी नॉर्मल. पण मग त्याच्यासाठी काय-काय प्रिकॉशन आपल्याला जे कोर्समध्ये शिकवतात, येस त्या गोष्टी अप्लाय करणं म्हणजे आहेच. आणि टेक्निकल पार्ट झाला तर मग आपल्याला माहिती आहे की कुठे रिस्क आहे. तर कुठून म्हणजे हेल्मेट, प्रॉपर गिअर म्हणा किंवा आपले हेल्मेट असतील आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रॉपर असणं म्हणजे गरजेचं आहे. आणि मुलींच्या बाबतीत तर असं आहे की समटाईम्स वी हॅव टू क्लाइंब इन द लाइक आमच्या पिरियड्समध्ये पण क्लाइंब करावं लागतं. सो आय रिअली फील आय एम रिअली स्ट्राँग इन दॅट केस कारण हे होतं प्रत्येक एक्सपिडिशनमध्ये. मग छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्स येतात. जसं की समजा बाहेर स्नोफॉल होत असेल तर टॉयलेटसाठी एक स्पेसिफिक एरिया असतो. तुम्हाला तिकडे जावं लागतं आणि हाय अल्टिट्यूडवर गेल्यानंतर मग तुम्ही एकदा टेंटमध्ये गेला, की तुम्ही शू रिमूव्ह केलेले असतात. तर ते शू घालण्यापासून रात्री हेड टॉर्च लावून बाहेर जाणं म्हणजे दिस म्हणजे आपल्याला वाटतं, की हे फार हे बट ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या भरपूर इफेक्ट करत असतात आणि त्या एव्हरीडे होतात. कारण ती भरपूर नॅचरल प्रोसेस आहे. आणि फूड जसं-जसं आपण वरती जातो, अल्टिट्यूडवर जातो, आपल्या सगळ्या सोयी कमी होत जातात. जसं टेंट बेस कॅम्पला स्वतःचा टेंट असतो. मला आठवतंय अन्नपूर्णाच्या कॅम्प 4ला आम्ही 5 जण होतो एका टेंटमध्ये. एकटीच मुलगी होते.
पण येस, टीम एकदम सपोर्टिव्ह असेल तर फार म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे पण ते फार सपोर्टिव्हली लाइक आपल्या फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि येस, इट्स ऑफ कोर्स आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं. आणि राहिली गोष्ट अॅव्लांच आणि ह्याची, तर मग आपल्याला अ, थोडं कोर्समध्ये मिळालेलंच असतं आणि ह्या गोष्टी ज्या असं मी म्हटलं, की 48 अवर्स स्नोफॉल झाल्यानंतर माउंटेनमध्ये मूव्हमेंट्स नाही करायची. सेल्फ अँकर मस्ट आहे. म्हणजे कितीही इथून इथे जरी जायचं असेल, तरी यू नेव्हर नो कोणती क्रेवास ओपन होईल. सो ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या जरी गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या फॉलो करायच्या. माहिती की 8,000 मीटरवर स्पेशली जेव्हा ऑक्सिजन लेव्हल फार कमी असतो आणि सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. तेव्हा ह्या गोष्टी म्हणजे चुकणं म्हणजे साहजिकच आहे. भरपूर ॲक्सिडेंट्स त्याच्यामुळेच होतात. कारण क्लाइम्बिंगच्या वेळी होत नाही, डिसेंडिंगच्या वेळी होतात हेच. पण आय विल मेक शुअर की मी किती पण दमली आहे ना, पहिला रोप उचलायचा खालून आणि त्याला सेल्फ अँकर टाकायचा. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो केल्या ना, देन मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. पण तू आता तुझ्या एव्हरेस्टच्या मोहिमेबद्दल बोलली किंवा लोत्से बद्दल बोललीस. पण याच्या व्यतिरिक्त तू अनेक अवघड शिखरं क्लाइंब केलेली आहे. जसं मकालूचं तू बोललीस किंवा अन्नपूर्णाचं बोललीस. तर या इतर मोहिमेंविषयी काय सांगशील तू? येस, एव्हरेस्ट जसं मी म्हणाले ना आधी पण, ती थोडं कमर्शियलाइज आहे आणि एव्हरेस्टकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, की एव्हरेस्ट आणि येस इफ असावा पण कारण टॉप ऑफ द वर्ल्ड आहे, पण त्याला एवढं म्हणजे सिरियसली घेऊन जावं. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच क्लाइंबर बनायचं आहे, तर तुम्ही क्लाइंब करावं आफ्टर एव्हरेस्ट ऑल्सो. मग मी जसं डिसाईड केलं, ह्या बाकीच्या मोहिमेंवर जसं एव्हरेस्टसाठी 300 लोकं येतात, तसं जेव्हा मी मकालूसाठी होते, तेव्हा हार्डली 30 टू 40 क्लाइंबर्स होते. मग तसा रेशो फार कमी आहे. आता ह्यावेळी पण अन्नपूर्णासाठी पण फार कमी होते. सो ह्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्स फार कमी असतात. कारण टीम रूट ओपन होणं, कारण एव्हरेस्टला जसा फिक्स रोप आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण फिक्स रोप क्लाइंब करायला पाहिजे, यायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये आता जसं अन्नपूर्णाला होतं ना, तर कॅम्प 4च्या वरती थोडासा रोप फिक्स होता. काही-काही ठिकाणी रोप फिक्स नव्हता. सो यू नो शुड नो ऑल द टेक्निक्स, म्हणजे स्टिक बरोबर चालणं किंवा आयसॅक्स घेऊन चालणं. एक म्हणजे एवढा मोठा पॅच होता, की ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे रोप फिक्सच नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी येतात ह्याच्यामध्ये मोहिमांमध्ये. त्यामुळे यू शुड बी प्रिपेअर की दिस काइंड ऑफ म्हणजे अशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागेल. आणि थोडीशी लोक असल्यामुळे कसं होतं, रो फिक्स होण्याचे पण चान्सेस फार कमी होतात. जसं अन्नपूर्णाला पण आम्ही 15ला सबमिट करणार होतो. पण रोप फिक्स नाही झाला आणि आम्हाला रिटर्न यावं लागलं. आम्ही फिक्सिंग टीम सोबतच क्लाइंब करत होतो. परत आम्हाला 16ला मग हे जे आहेत ना चान्सेस, मग ते फार मग आपल्याला भरपूर लाइक प्रेडिक्शन करून, की हां, आता ही जर टीम चालली आहे, ह्यांचा फिक्स झाला, तर मग आपण इथं पोहोचलं पाहिजे कॅम्प 3ला. हे सगळं करून या मोहिमा भरपूर स्ट्रॅटेजीनी प्लॅन करून क्लाइंब कराव्या लागतात. आणि डिफिकल्ट तर होताच अन्नपूर्णा. मकालू पण भरपूर डिफिकल्ट होता. मकालू मकालूला पण कॅम्प 3 पासून समिट पुश चालू केलेला आणि जसा तो फ्रेंच कुलार आहे, तो डॅम डिफिकल्ट आहे क्लाइंब करायला. फ्रेंच कुलारला खाली जाईपर्यंतच म्हणजे स्पीड तर चांगलं होतं, पण फ्रेंच कुलार माझ्या डोक्यामध्ये नेहमी होतं, की माझ्या डोक्यामध्ये क्लाइम्बिंगचं कधी नसतं, डिसेंडिंग फार असतं. कारण माहिती की डिसेंडिंगच्या वेळी भरपूर आपण एनर्जी ड्रेन केलेली असते 12-12 तास चालून. मकालूला पण तीच भीती होती, कारण मकालूला क्रॉस केल्यानंतर कॅम्प 3 लागतो आणि कॅम्प 3 वरनं आम्ही समिट पुश चालू केलेला. जसं मी क्लाइंब केला फ्रेंच कुला, भरपूर मोठे-मोठे रॉक्स होते. पण माझ्या म्हणजे समिट झाल्यानंतर एकच होतं, अरे, तो फ्रेंच कुलार आपल्याला व्हेरी सेफली क्लाइंब करायचा. आता तिथे रॅपलिंग नाही करू शकत. आपल्याला मिनिमम आपण वेट देऊ शकतो त्या रोप्सवर आणि जसं-जसं भरपूर वर्ष क्लाइंब होतं, काही-काही रोप ते तिथेच सोडतात आणि मग आपल्याला ना, ह्या वर्षी रोप कुठला फिक्स केलाय, ते आपल्याला बघावं लागतं. त्यामुळे ती एनर्जी पण मग मी पण विचार करायचे, की ठीक आहे 2 मिनिटं जातील, आपल्याला आपलं ब्रेन भरपूर लावावं लागेल, पण तो रोप बघायला पाहिजे. मग तसं करत-करत फ्रेंच कुलर उतरल्यानंतर म्हणजे अर्धा म्हणजे नाही का मी असा श्वास हे केलेला, की हां, फायनली. पण मग मेजर चॅलेंज होतं मकालूला. तर मग ते मकालूला उतरताना माझा शेर्पा नव्हता. म्हणजे आम्ही दोघं क्लाइंबर आणि आमच्यात एक शेर्पा. बिचारा तो पण ट्रेन झालेला. मग आता रोप कुठला आहे असं आम्हाला पूर्ण असं खोलून हे करावं लागायचा, की हा रोप आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला रॅपल किंवा आपल्याला होल्ड करून जरी यायचंय. त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी. मग तेच म्हटलं ना, की छोट्या-छोट्या मिस्टेक्स तिथे समजा एक चुकून सेल्फ अँकर नाही टाकला आणि तिथे तर रॉक्स आहेत आणि मी ऐकलेलं मकालूबद्दल एक एक्सपिडिशनमध्ये, की एका क्लाइंबरची तशीच डेथ झालेली, की मग ते सायकॉलॉजिकली अफेक्ट करत जातं. म्हटलं 2 मिनिटं जातील, जास्त विचार करावा लागेल, पण येस आपल्याला हे करायचंय.
मग ते सगळं स्वतः आणि कधी-कधी अशी सिच्युएशन पण होते, की आपण लाइक शेर्पा पण ह्युमन्सच आहेत. त्यांची पण कंडिशन कधी म्हणजे यू नेव्हर नो आपल्याला काय सिच्युएशन. त्यामुळे टेक्निकली जे सगळं नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे. कारण उतरताना रॅपलिंग किंवा क्लाइम्बिंग सगळं आपलं शू त्या अल्टिट्यूडमध्ये पण ते शू लावणं, परत क्रॅम्पॉन्स लावणं, ह्या सगळ्या गोष्टी येस करणं त्यामुळे. गुड, गुड. सो तू ज्या वेळेला मकालू क्लाइंब केलं किंवा ज्या वेळेला तू अन्नपूर्णा क्लाइंब केलं, तुझ्या डोक्यात हा विचार आला होता की तू भारतातली पहिलीच महिला आहे हे क्लाइंब करणारं? अ, नाही ॲक्चुअली मकालूच्या वेळी फार स्पेसिफिकली माहीत होतं, की केलं नाहीये कारण मला बिलीची माझी भेट झालेली. बट मी त्यासाठी लिटरली म्हणजे त्यासाठी नव्हते गेलेले आणि एक होतं, की मी लोटसेवरनं मकालू पाहिलेला कारण जस्ट 25 किलोमीटर आणि मी ॲज युजुअल माझे घरचे पण विचारतात, "आता कुठला माउंटन पाहिलंस तू?" तर ते मकालू होतं डोक्यामध्ये. मी बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या मकालूबद्दल टेक्निकली आहे आणि माझ्यासाठी टेक्निकली तो क्लाइम्ब करणं फार गरजेचं होतं. क्लाइम्ब केलं. क्लाइम्ब केल्यानंतर जेव्हा बेस कॅम्पला आले, तेव्हा बऱ्यापैकी सगळे जे आर्मीचे लोकं होते त्यांना सगळ्यांना माहीत होतं. तेव्हा म्हणजे एक मोठं हे झालेलं, की येस यू बिकेम द फर्स्ट इंडियन टू क्लाइम्ब. दिल्लीनी पण कन्फर्मेशन दिलेलं. आणि अन्नपूर्णाबद्दल तर मला नव्हतंच माहिती कारण माझ्यासोबत अजून एक इंडियन होती शीतल उत्तराखंडची. सो इट्स एनीवन म्हणजे 15 तारखेला झालं असतं. पण त्याच्यानंतर माझं एक असतं ना समिटवर पोहोचल्यानंतर पहिलं एक असतं की डिसेंट. सेफली डिसेंट. त्यामुळं पण जेव्हा खाली आल्यानंतर सगळं कन्फर्म झालं त्याच्यानंतर इट वॉज अ गुड थिंग की हां, येस आनंद झालेला. पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला की येस आपण फायनली क्लाइम्ब केलंय आणि सेफली बेस कॅम्पला पोहोचलोय. सो वाह! मस्त. सो आत्तापर्यंत तुझ्या 4 मोहिमा सक्सेसफुल झालेल्या आहेत. एव्हरेस्ट आहे, लोत्से आहे, मकालू आहे किंवा अन्नपूर्णा आहे. आता पुढचं मिशन काय आहे? आता कांचनजंगा आहे आणि ते करायचंच आहे. आपलं इंडियाचं क्राउन आहे. सो नेक्स्ट बरोबर. इयर कांचनजंगा करेल. येस. सो ज्यावेळेला तुला म्हणजे मी सगळ्या प्रेक्षकांना या निमित्ताने सांगू इच्छितो, की महाराष्ट्रातला जो सर्वोच्च गिर्यारोहणातला जो पुरस्कार आहे, शिवछत्रपती पुरस्कार, हा खूप मानाचा पुरस्कार आहे. हा ज्यावेळेला तुला डिक्लेअर झाला, तर तुझ्या मनातल्या भावना काय होत्या? ॲक्चुअली माझ्यापेक्षा माझी फॅमिली भरपूर खुश होते. मला जस्ट जेव्हा कळालं तेव्हा मी फोन केलेला घरी. अ, माहिती होतं कारण माझ्या 2 कझिन्सला पण आहे शिवछत्रपती अवॉर्ड बास्केटबॉलमध्ये असल्यामुळे आणि घरचे डॅम खुश होते. मला आनंद झालेला पण म्हणजे जेवढा घरच्यांना झालेला ना, तेवढा म्हणजे माझी पूर्ण फॅमिली गेटवे ऑफ इंडियावर होती. म्हणजे एवढी लोकं आलेली कारण दे वर फीलिंग एक्स्ट्रीमली प्राउड आणि मला आठवतंय, की जेव्हा मला ट्रॉफी मिळाली, तेव्हा ती सगळ्या काकांच्या घरामध्ये थोडे दिवस राहून पास ऑन झाली आणि मग फायनली माझ्या घरात आली. सो तेव्हा कळालं, की येस धिस इज लाइक अ मोस्ट म्हणजे नाही का आपला सगळ्यात प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे आणि लिटरली नंतर जेव्हा त्यांची ती हॅपीनेस पाहायला म्हटलंय, आपण लिटरली काहीतरी म्हणजे बेस्ट अचीव्ह केलेलं आहे. जेव्हा शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला तेव्हा. वाह! याह. वाह! खूप छान, खूप छान. सो हे सगळं करताना तुझ्या माउंटेनिअरिंगमध्ये लाँग टर्म गोल काय आहे? की तुला एक्झॅक्टली काय अचीव्ह करायचंय? प्रत्येक जणांचं एक गोल असतं किंवा माझं गोल आहे हां. एव्हरेस्ट क्लाइंब करणं किंवा बऱ्याच जणांचे वेगवेगळे गोल्स असतात. सो व्हॉट इस युअर गोल? माझं तर आता मला 8,000 मीटरची जी शिखरं आहेत ती कंप्लीट करायची आहेत पूर्ण. सो एव्हरी इयर एक बघूया आता कसं सपोर्ट मिळतोय कंपनीकडून. सुट्टीचाच मेजर प्रॉब्लेम आहे. तर ते झाल्यानंतर मग मी इंडियन हिमालयाजमध्ये मला 6,000 असतील 5,000 असतील. अ, पण रूट ओपनिंगसाठी मला स्वतःला ते चॅलेंज द्यायचं आहे आणि मला ते क्लाइम्ब करायचंय आणि शिवलिंग वगैरे जे आहेत टेक्निकल किंवा थलय सागर वगैरे आहेत, ते टेक्निकल क्लाइम्ब्स करायचे आहेत मला. माझा अजूनही ड्रीम क्लाइम्ब आहे सतोफान त्याचा झालेला नाहीये. सो येस हे सगळं झाल्यानंतर जसं कारण थोडं डिफिकल्ट होऊन जातं जॉब आणि हे या गोष्टी दोन्ही मॅनेज करणं आणि 8,000 ला तर जास्त सुट्टी लागते. पहिलंच 25 डेज सुट्टी म्हटल्यानंतर ते असं रिएक्शन देतात. मग त्याच्यामध्ये 2 मोहिमा करणं थोडं इम्पॉसिबल होऊन जातं वर्षातून. जे मी नेहमी स्वतःला प्रिपेअर करत असते बिकॉज आय नो की कधी अपॉर्च्युनिटी मिळाली की मी जाऊन क्लाइम्ब करू शकेन. त्यामुळे मी एव्हरीडे एक्सरसाइज करते. बट येस हा माझा आता सध्या तरी लाँग टर्म गोल आहे की 8,000 नंतर 6,000 7,000 चे क्लाइम्ब करणं आणि टेक्निकल जे आहेत ना सतोपंथ पहिला बेसिकली तो क्लाइम्ब करणं. बरोबर.
आपण म्हणतो की प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक रोल मॉडेल असतो. तो हू इज युअर रोल मॉडेल? आय कॅन से माय डॅड. म्हणजे ही इज नॉट अ माउंटेनियर. पण मला सगळे लोकं विचारतात, "तुझे पप्पा माउंटेनियर आहेत का?" बिकॉज त्यांचा म्हणजे मी अन्नपूर्णाला चालली आहे ना, तर मला जेवढी नॉलेज असेल ना, त्याच्या 100 पटीने जास्त त्यांना नॉलेज असतं. बिकॉज ही डिसाइड्स. सो ही इज लाइक माय सपोर्ट सिस्टम. म्हणजे कधी-कधी एव्हरी क्लाइंट म्हणजे असं सेम नसतं. जसं आपण नाही का फिजिकली फिट असतो. कधी-कधी इंज्युरीज असतात. मेंटली आपण काही कशामधून आपण फेस करत असतो. माय फर्स्ट कॉल इज ही. म्हणजे मी काही झालं तरी पप्पा. सो येस, ही इज लाइक आणि क्लाइम्बिंगमध्ये झालं तर रेनॉल्ड मेसनल्स आहेत, ज्यांना मी फॉलो करते. एक गॅरलिंडे म्हणून आहे, जिने 8,000 मीटरची शिखरं क्लाइंब केली आहेत विथआऊट ऑक्सिजन. म्हणजे मी तिची K2 डॉक्युमेंटरी नेहमी पाहते आणि विश करते, की होपफुली इंडियन्स एकदा K2 क्लाइंब करतील. So as a climber, yes, they are the one. But yes, my dad, who always supported me in any situation. So yes, he's the सो one. हे सगळं चालू असताना, तुझं गिर्यारोहण चालू असताना किंवा इतर ॲक्टिव्हिटीज चालू असताना, फिजिकल फिटनेसला तू किती महत्त्व देते? तुला काय वाटतं फिजिकल फिटनेस असेल किंवा नसेल त्याचा किती फायदा होतो, किती नुकसान होतं? फिजिकल फिटनेसचा भरपूर इफेक्ट होतो. ॲक्चुअली लकी आहेत जी लोकं जी नॉर्थमध्ये राहतात आणि त्यांना ते अल्टिट्यूड भेटतं. एक सी लेव्हलमधून तिथे जाणे, ॲक्लिमटाइज होणे, क्लाइंब करणे आणि सगळ्यांचाच ब्रीथ आउट होतो. मला माहीत नव्हतं, पण सगळ्यांनाच ब्रीथ आउट सिच्युएशन येते. पण फिजिकली फिट असणं भरपूर गरजेचं आहे आणि मेजरली हां, म्हणजे जसं मी ट्रेनिंग पण करताना प्रिफर करते, की अपहिल ट्रेनिंग असेल. सो ती जास्तीत जास्त झाली, की तुम्हाला इफेक्ट जाणवतोच तिकडे, की येस आपण आहोत आणि आपण तर इंडियन्स मेंटली फार फिट असतो. अ, पण येस फिजिकली फिट असणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपण पुश करतो, पण आपल्याला ते फिजिकली आपल्या बॉडीनी पण तेवढीच साथ दिली पाहिजे. नॉट ओन्ली बॉडी, माइंड, हार्ट सगळे एकत्र होऊन येस कम ऑन पुश युअरसेल्फ लाइक दॅट. सो फिजिकली फिट असणं भरपूर गरजेचं आहे. बरोबर. बरेच जण गिर्यारोहणाला ज्यावेळेला हिमालयात जातात, एक्सपिडिशन्स करतात, त्यावेळेला बरेच जण आजारी पडतात किंवा हाय ऑल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होतो. तर तुझा याबद्दलचा काही अनुभव आहे का? किंवा तू कधी असं तुझ्या बाबतीत घडलेलं आहे का, की तू आजारी पडलीस आणि तुला खाली यायला लागलेलं आहे? टचवूड तसं झालेलं नाहीये, पण मकालूचा मी एक्सपिरियन्स सांगेन. मकालूला मला कॅम्प 2 ला लोडफेरी करून आल्यानंतर मला विस्डम टीथ टूथचा प्रॉब्लेम आलेला आणि विस्डम टीथ जे आपण म्हणतो इट्स व्हेरी पेनफुल आणि ओके. कोणी त्याच्या मेडिसिन कॅरी करत नाही. सो इतकं पेन व्हायचं ते आणि मला आठवतंय की रात्रभर झोप नाही लागायची आणि सगळ्यांना बेस कॅम्पवर कळलेलं की प्रियांकाला प्रॉब्लेम झालाय. मी सगळ्या अँटिबायोटिक न खाण्यासाठी मग मी काही व्हिटॅमिन वगैरेच्या गोळ्या काही आहेत का? पण पेन अनबिअरेबल होतं ते. पण स्टिल आय क्लाइम्ब्ड. म्हणजे मी जसं समिट पुशला चालू केलं, माहीत नाही कुठे गेलं, कारण माझा फोकस तेच होतं. बेस कॅम्पला असल्यावर ना इतकं पेन व्हायचं. माझे लिटरली माझे फोटोज आहेत ज्याच्यात माझं हे फुल असं सुजलेलं. तो मला प्रॉब्लेम झालेला. हाय अल्टिट्यूड सिकनेस झोप वगैरे येत नाही. जसं अन्नपूर्णाला होतं, आम्ही कॅम्प 3 ला होतो आणि ज्या जी कॅम्प साईट होती, आजूबाजूला सगळे सॅरॅक होते. मोठ्या-मोठ्या आईस वॉल होता आणि मी रात्रभर अशी झोपायचे लिटरली. म्हणजे इतके आवाज वगैरे पण यायचे ना, ते नॉर्मल आहे. पण असं कधी नाही झालेलं, की हां, हेडेक वगैरे नॉर्मली मलाही होतं. पण मग मी पाणी पिते, हेड कव्हर असतं ऑलमोस्ट आणि बेसिकली कधी मी कुठल्या कॅम्पला पोहोचले ना, तर मी कधी झोपत नाही. मी इकडे-तिकडे फिरत बसते. कारण मग मला रात्री झोप येत नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी फार फॉलो करते. इव्हन आता बेस कॅम्पला आपण कधी-कधी असतो, वेदर विंडोची वाट बघत असतो. मग दुपारी वगैरे मी नाही काय करत. मी जाते, गप्पा वगैरे मारते. इकडे फिर, तिकडे फिर अशा गोष्टी करते. मला स्वतःला नेहमी ॲक्टिव्ह ठेवते. त्यामुळे म्हणजे असा प्रॉब्लेम कधी येत नाही. ओके. बरेच जण म्हणतात, की गिर्यारोहणाला जाताना नोकरी आणि सुट्टी हे मॅनेज करायला खूप अवघड होतं. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. पण तुझ्या बाबतीत ह्या गोष्टी कशा मॅनेज करतेस तू आणि तुझ्या ऑफिसचा तुला कितपत सपोर्ट असतो या बाबतीत? ऑफिसचा सुट्टींच्या बाबतीत आहे सपोर्ट बिकॉज पण आता ज्या आधी मॅनेजर होत्या त्या सपोर्ट करायच्या. आता नाव आय रिअली डोंट नो. बट सुट्टींसाठी करतात आणि मी आय विल अल्सो मेक शुअर की मी पूर्ण वर्ष काम करेन. हार्डली गणपती असेल किंवा दिवाळी असेल तेव्हा मी सुट्टी घेते.
अदरवाईज सॅटर्डे संडे पण कधी कधी काम असेल तर मी जाऊन करते, काही प्रॉब्लेम नाही, कारण मला माहिती आहे मला एक्सप्रेशन करायचं. सो देतात ते मिनिमम 25 डेज. फायनान्शियली तसं काही सपोर्ट नाहीये मला, असं नाही काही सपोर्ट नाहीये. बट येस, सुट्ट्यांच्या बाबतीमध्ये कंपनी करते तेवढं, म्हणजे ऍटलीस्ट दे आर अलाउइंग मी टू डू माय पॅशन. तेवढ्या सुट्ट्यांसाठी ते मॅनेज करतात, कारण ते आहे सपोर्टिव्ह थोडंसं त्यासाठी. ओके, ओके. मस्त. सो गिर्यारोहण हा एक छंद झाला तुझा. त्याच्या व्यतिरिक्त तुझे अजून काय छंद आहेत? गिर्यारोहण आणि मी आधी भरतनाट्यम डान्स करायचे. सो ते मी विशारद पूर्ण केलं साइड बाय साइड. ट्रॅव्हलिंग आवडतंच, म्हणजे ऑफकोर्स ट्रेकर आहोत तर आपण ट्रॅव्हलिंग करू शकते. बाकी एक्सप्लोर करणं कधी-कधी नवीन गोष्टी, म्हणजे साताऱ्यात असले तरी आम्ही सिम्पली आम्ही कधीच बसत नाही. मी, माझे कझिन्स, आम्हाला वेडच आहे ते म्हणजे. मग त्यांनी कुठून तरी काहीतरी फाइंड आउट केलेलं असतं. मग चला ह्या डोंगरावर, त्या डोंगरावर, हे असं काहीतरी असतं. आणि बाकी कुठे-कुठे जाऊन जेवण करणे, नवीन-नवीन कुकिंग आयटम्स. जेवण नाही बनवत पण खाणं भरपूर आवडतं मला. सो ठीक आहे. हां, वीकेंड्सला जाऊन ओके इकडे ट्रेकला चाललोय, मग इथल्या एरियातलं जेवण, इथल्या एरियात अशा सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात. सो प्रत्येक गिर्यारोहकाला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अनुभव येतो. चांगला अनुभव येतो, वाईट अनुभव येतो. तुझ्या आयुष्यातला एखादा असा तू अनुभव शेअर करू शकशील का, की जो आत्तापर्यंत तुला खूप एक वेगळा अनुभव देऊन गेलेला आहे असा? चांगला असेल, वाईट अं, असेल? अं, चांगला तसं म्हणाल तर जेव्हा मी एव्हरेस्ट मोहिमेसाठी होते ना, मी जसं तुम्हाला सांगितलं, की मी म्हणजे 20 तारखेच्या रात्री क्लाइम्ब करायला सुरुवात केलेली. आम्ही ऑलमोस्ट बाल्कनी 1 तासात आम्ही पोहोचणार होतो. पण अनफॉर्च्युनेटली मला म्हणजे खाली यावं लागलं. शेर्पाची सिच्युएशन खराब झाली आणि ते डिसिजन घ्यावं लागलं. जे मला म्हणजे म्हणजे बरेच जण म्हणायचे, की असे मोठे क्लाइम्ब करण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी मॅच्युअर बिकॉज हां, तिकडे गेल्यानंतर तुला तुझे पप्पा गाईड नाही करणार आहे. कोणी गाईड करणारं नसतं. तुला यू हॅव टू थिंक युअर ओन. म्हटलं की येस, जशी तेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा द वे मी ती सिच्युएशन हँडल केलेली, तर ती मला भारी वाटते सगळ्यामध्ये. म्हणजे मी माझं समिट बाजूला ठेवून मी त्याच्यासोबत खाली आले. आय स्पेंड वन नाईट. नेक्स्ट डे आम्ही त्याला खाली पाठवलं, कारण त्याला थोडा अल्टिट्यूड सिकनेसचा प्रॉब्लेम झालेला. कारण मला आठवतंय की मी कॅम्प 4ला त्याच्या आधी पोहोचलेले. बट कम्युनिकेशन प्रॉब्लेममुळे नाही समजू शकलं. आम्हाला खाली यावं लागलं आणि पण मग मी नेक्स्ट डे क्लाइम्ब केला. आणि पण मला जो तो डिसिजन होता ना, तो मला सगळ्यात भारी डिसिजन वाटतो, की येस, आपण पुढे गेलो असतो तर त्याचा तर जीवाला धोका होता. आपल्याला तर काही माहीतच नाही. आपण फर्स्ट टाईमच आहोत इथे. पण मग तो डिसिजन घेतला आणि मग म्हणजे मला जे सगळे म्हणायचे, की "प्रियांका, यू हॅव टू बी व्हेरी मॅच्युअर." पण मी त्यांना सांगायचे तेच माझ्या क्लाइम्बिंगचं स्पार्क आहे. पण जिथं मला डिसिजन घ्यायचा असेल, तिथं मी जेव्हा डिसिजन घेतला तो माझ्या लाईफमधला सगळ्यात चांगला डिसिजन होता. अँड आय फील रिअली गुड, की येस आय डिड इट. बट मी नेक्स्ट टाईम पण म्हणजे जेव्हा कर्नल राणा माझ्यासोबतच होत्या आणि तेव्हा मला खाली यावं लागलं आणि नेक्स्ट डे कर्नल राणांनी मला खाली आल्यानंतर विचारलं, की म्हटलं, "सर मला एक चान्स हवा आहे. मी 848 मीटरवरनं तर सोडू शकत नाही. पण आय विल प्रॉमिस यू, जेव्हा माझा हार्ट आणि माइंड म्हणेल, की प्रियांका यू गो बॅक." कारण माझ्या पेरेंट्सनी पण मला ते सांगितलेलं, की "शिखर तिथंच राहणार आहे प्रियांका. आम्हाला तू हवी आहेस." मी रिटर्न येईन म्हटलं, "सर, पण मला एक संधी द्या." आणि आय गॉट अपॉर्च्युनिटी. मी क्लाइम्ब केला आणि मी खाली आले. पण तो जो त्या रात्रीचा डिसिजन होता, तो माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट डिसिजन मला असं वाटतं, की मी घेतलाय विथआऊट कन्सल्टिंग माय पेरेंट्स. सो आणि दॅट टू 8,000 मीटरवर जिथं ऑक्सिजन लेव्हल फार कमी असतो. सो आय फील येस, आय डिड दॅट गुड अमेझिंग जॉब. ओके. बऱ्याच जणांना असं असतं, की सह्याद्री आवडतो, बऱ्याच जणांना हिमालय आवडतं. तुला काय आवडतं? सह्याद्री की हिमालय? हो, मला सह्याद्री तसं नाही म्हणत. मी मला स्वतःला नेहमी म्हणते, की मी सह्याद्रीची मुलगी आहे, जी हिमालयात जाऊन क्लाइम्ब करते. सो सह्याद्री इज मी सह्याद्री. आणि मी हिमालयात जाते आणि क्लाइम्ब करते. दॅट्स इट. सह्याद्री म्हणजे ज राहते तिथे मी. सो इट्स लाइक येस, एक सह्याद्रीतली मी आणि मी जाऊन हिमालय क्लाइम्ब करते. दॅट्स इट. ओके, ओके. एव्हरेस्ट या नावाला खूप मोठं वलय आहे आणि तू जेव्हा एव्हरेस्ट क्लाइम्ब केलं, तर त्यावेळेसचे तुझे काही चांगले अनुभव तू जर शेअर केले सगळ्यांसमोर तर चांगलं होईल. चांगले अनुभव तर फक्त मी म्हणेन, की मला एव्हरेस्टच्या वेळी मी फ्रँकली स्पीकिंग माझा क्लाइम्बिंगचा आधी काहीच जास्त अनुभव नव्हता. 2-3 मी हार्डली क्लाइम्ब केलेले.
मला ज्या लोकांनी माझ्यावर ट्रस्ट केला आणि मला स्पॉन्सरशिप दिली एवढी मोठी, आय फील रिअली अमेझिंग. आणि सेकंडली माझ्या फॅमिलीने ज्या प्रकारे मला सपोर्ट केला, कारण मला पूर्ण स्पॉन्सरशिप मिळाली नव्हती, पण मला आठवते की माझ्या पूर्ण फॅमिलीची मीटिंग भरलेली आणि ते एव्हरीवन सपोर्टेड फायनान्शियली. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की संधी आलेली आणि आपण म्हणजे माझे पप्पा जसं ॲडव्हान्स कोर्स नंतर 2012ला म्हणालेले आणि लिटरली मला संधी मिळाली. म्हणजे म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट युनिव्हर्समध्ये बोललो एकदम चांगल्या मनाने की ती आपल्याकडे येते. तर मी नव्हते बोलले, माझे पप्पा बोललेले. तेव्हा माझ्या फॅमिलीने जो मला सपोर्ट केला, एक्स्ट्रीमली मी ओव्हरवेल्म्ड आहे की एका मुलीला एवढ्या लांब आणि ते पण माहिती आहे की माउंट एव्हरेस्ट शिखर काय आहे, ते सर करायला पाठवणं. तो एक अमेझिंग होता. नंतर नेक्स्ट म्हणजे मी समजेन की कर्नल राणा, माझे एक्सपिडिशन लीडर, ज्यांनी मला सगळ्या स्टेपवर मला सपोर्ट केला. मला अजूनही आठवतंय की साउथ कॉलवर ते सबमिट करून खाली आलेले. तेव्हा ते मला म्हणाले, "तू कर सकती है क्या?" म्हटलं, "सर मला एक चान्स हवा." आय स्टिल रिमेंबर दॅट कन्व्हर्सेशन. तो चान्स मी कधीच विसरू शकत नाही. तिथले एक शेर्पाज असतील, म्हणजे सगळे सगळ्यांचा म्हणजे निम असेल. मला अजून आठवतंय की मला बेसिकला ॲडमिशन मिळत नव्हतं. पण आय थिंक कोणाचं तरी ॲडमिशन कॅन्सल झालेलं आणि मला मिळालेलं आणि मी तिथे कोथरूडला असताना तुमच्याकडे आलेले. सो ते सगळे जे होते ना, सगळं लाइक अ डेस्टिनी टाइप होतं. आणि एव्हरेस्टनी नॉट ओन्ली सबमिट म्हणजे मी अजून एक किस्सा म्हणजे मला सत्तोपंत तेव्हापासून म्हणजे क्लाइम्ब करायचा होता आणि मी नेहमी म्हणायचे सत्तोपंत डिफिकल्ट आहे, सत्तोपंत डिफिकल्ट आहे. पण मी जेव्हा ती रात्र साउथ कॉलवर काढली ना, 848च मीटर राहिलेलं. पण मला रिअलाईज करून दिलं की हाईट डझंट मॅटर आणि ईच माउंटन इज डिफरंट. यू हॅव टू रिस्पेक्ट ईच माउंटन. तुम्ही हंबल राहणं फार गरजेचं आहे. त्या रात्री मला लिटरली रिअलाईज झालं की हो, तुझं तर म्हणजे नाही का मी सत्तोपंत नाही करायचं. पण येस 848 मीटरवरून मला पण नॉट ओन्ली दॅट पण भरपूर गोष्टी शिकवल्या एव्हरेस्टनी. म्हणजे पेशन्स लेव्हल ठेवणं तुमचं, परत मेहनत करणं. 6 महिने म्हणजे मी जेवढी मेहनत केली ती सगळी नाही का, नॉट ओन्ली माइन पण माझे पप्पा, मग बाकीचे सगळे जे स्पॉन्सरशिपसाठी धडपडायचे, इकडे-तिकडे जायचे सगळीकडे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मला असं वाटतं, की माझ्यासोबत मी तर क्लाइम्ब केलं, टॉपवर पोहोचले, पण माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला, ज्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट केला. सो आणि प्रत्येक क्लाइंब आपल्याला काही ना काहीतरी शिकवतं. ह्या ह्यानी मला भरपूर काही शिकवलं. माणसं जोडणं, नवीन नवीन भाषा असेल, सगळ्यांशी कम्युनिकेट करणं आणि डिसिप्लिन तर म्हणजे त्यासाठीच आम्ही जॉइन केलेलं ट्रेकिंग वगैरे. टाईम मॅनेजमेंट आणि तो डिसिजन जो होता, तो माझ्या लाईफमधला म्हणजे मला पप्पा पण म्हणतात, की "येस, दॅट इज द बेस्ट डिसिजन यू टूक." सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि एव्हरेस्टमुळं म्हणजे डिफिकल्ट क्लाइम्ब तुम्ही पण विचारलेला मला, तर येस 20व्या वर्षी एव्हरेस्ट करणं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये करणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. सो येस, आय विल गिव्ह ऑल द क्रेडिट टू एव्हरेस्ट. वा, खूप छान. सो तू जे काही आतापर्यंत करत आलेली आहेस, आय एम शुअर नवीन पिढीला पण तुझ्याकडून भरपूर प्रेरणा मिळते. तर तू तुझी जी संस्था आता स्टार्ट केलेली आहे सातारा ॲडव्हेंचर नावाने, त्या संस्थेच्या माध्यमातून तू नवीन मुलांना गिर्यारोहणाकडे वळण्याचा कसा प्रयत्न करतेस? येस, ॲक्चुअली थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. मी जेव्हा सातारामध्ये होते, तेव्हा आम्ही रेग्युलरली क्लाइम्ब करायचो आणि रेग्युलरली ट्रेक करायचो. पण ते जसं-जसं बंगलोरला जॉब झाला, त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे पण आय एम ऑल्वेज ओपन टू दोज पीपल ज्यांना म्हणजे क्लाइम्बिंगबद्दल काही म्हणजे स्पेशली 8,000 मीटरबद्दल काही क्वेशन्स असेल, तर दे कॅन आस्क मी एनिथिंग. आय एम फ्री म्हणजे मी नेहमी हेल्प करायला म्हणजे रेडी आहे. असं काहीच नाहीये. मला ॲक्चुअली विमेन एक्सपिडिशन लीड करायचंय. बट मी आता समहाऊ मला स्वतःला समजते, की मला अजून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे हिमालयामध्ये. बिकॉज स्वतः जाऊन क्लाइम्ब करणं आणि आपली टीम घेऊन जाणं, जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला अजून थोडा एक्सपिरियन्स हवा आहे. सो बट नक्कीच इन फ्युचर, इन 2-3 इयर्स आय विल डेफिनेटली लीड म्हणजे कुठलंही 5,000, 6,000चं कुठलंही एक्सपिडिशन असेल, तर मी ते करेन. आणि येस, सातारामध्येही आम्हाला क्लाइम्बिंग वॉलचं चालू आहे. सो त्याचं ते जर झालं तर म्हणजे नाही का मुलांना आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पण इन्क्लूड बरोबर. होतं आपलं क्लाइम्बिंग. सो दॅट विल बी हेल्पफुल की फ्युचरमध्ये कोणी ऑलिम्पिक म्हणजे ऑलिम्पिकसाठी आपल्या एरियामधून जात असेल तर. सो अशा वंडरफुल. आहेत काही कन्सेप्ट. सो गिर्यारोहणातल्या एक्सपिडिशन्स बऱ्याचशा केलेल्या आहेत, पण त्याच्यासाठी जे लागणारे माउंटेनिअरिंगचे कोर्सेस आहेत, ते तू सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस केले आहेत. पण या कोर्सेसचं महत्त्व काय वाटतं तुला, की कितपत याचं महत्त्व आहे तो एक्सपिडिशन्स करताना?
भरपूर, भरपूर. मी तर सगळ्या कोर्सला क्रेडिट देईन ॲक्चुअली. कोर्सेस फार इम्पोर्टंट आहेत कारण ईच स्टेप तुम्हाला कळतं, की तुम्ही कोणत्या अल्टिट्यूडवर फिट आहात, तुम्हाला काय केलं पाहिजे. कारण मी जसं म्हणाले, की महाराष्ट्रातनंच मी पहिल्यांदा बाहेर गेलेले. पहिल्यांदा बेसिक कोर्स. पहिल्यांदा मला आठवतंय स्नोफॉल जेव्हा झाला त्यावेळेला मी असे हॅपिएस्ट होते. पूर्ण कोर्समध्ये मी सगळीकडे फिरत होते. नंतर एक 8-9 तासानंतरची जेव्हा चिक-चिक सुरू झाली ना ती म्हणजे स्नो झाल्यानंतर ते सगळं, तेव्हा मला पण इरिटेट झालं. पण मला सगळ्या गोष्टी कळाल्या की ह्या अल्टिट्यूड मला थोडंसं हेडेक आहे. मग मला फिजिकली किती ट्रेन केलं पाहिजे स्वतःला. कसं-कसं म्हणजे योगा केला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो कोर्सेसचं भरपूर महत्त्व आहे. अ, जे जे लेक्चर्स होतात महाराष्ट्रातली मुलं जे आहेत ना, ते भरपूर स्वतःला ट्रेन करून जातात ॲक्चुअली त्यांना माहीत असतं कारण त्यांना गाईड करणारे भरपूर लोकं असतात. पण येस अल्टिट्यूडमध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळतं, की 8 किलोची बॅग पॅक करायचं, लाईनमध्ये चालायचं. मग तुम्हाला सगळे पावला-पावलावर ते जज करत असतात कारण त्यांना ग्रेडिंग द्यायची असते. त्यामुळे तुम्ही कितपर्यंत तुम्हाला पुश करताय ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो हां, मेन गोष्ट म्हणजे बॅग पॅकिंग करणं. हे सुद्धा म्हणजे मला आठवतं की ते बॅग पॅकिंग करणं, शू कसे बांधणं आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे शिकवतात आणि तिथे आपल्याला हेल्प करायला कोणी नसतं. त्या 2 वाजता रात्री उठून तुम्ही तुमचे शूज बांधताय टाईटली, मग ते खोलले नाहीत पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी भरपूर कोर्स म्हणजे मी तर सगळ्यांना सजेस्ट करते. मला बरेच मेसेजेस येतात की आम्हाला एव्हरेस्ट करायचं. मी आधी म्हणते की तुम्ही जाऊन बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स दोन्ही कोर्स करणं गरजेचं आहे. बेसिकमधून तुम्हाला तेवढं येणार नाही. ॲडव्हान्सला जेव्हा तुम्ही क्लाइंब कराल, तेव्हा तुम्हाला ॲक्चुअली कळेल की येस तुम्ही फिट आहात. तुम्ही एवढं बॅग घेऊन तिथं क्लाइंब करू शकता आणि तुम्हाला काय करणं गरजेचं आहे या मोठ्या-मोठ्या मोहिमांवर जायचं असेल तर. कोर्सेस रिअली इम्पोर्टंट आहेत. म्हणजे आज मला लिटरली चान्स मिळतोय सांगायला. म्हणजे मी मेसेज करून सांगत असते लोकांना, बट येस धिस इज अ गुड प्लॅटफॉर्म की येस तुम्ही कोर्स करा. ॲटलीस्ट काही नाही तर तुम्ही डिसिप्लिन शिका. निममध्ये गेला तर हो, 1 मिनिटासाठी पण तुम्हाला मला आठवतं की मी लहान होते ना, तेव्हा 17 वर्षाचीच होते. पण 1 मिनिटं मी लेट झालेली सकाळी 5 वाजता पीटीसाठी मला फ्रॉग जम्प्स करायला लावलेले इकडून-तिकडून. येस, मग तुम्ही कधीच डेअरिंग नाही करू शकणार. तुम्ही लेट जाल. तुम्ही 5 मिनिटं आधी जाऊन तिथं बसाल थंडीमध्ये. पण सगळ्या समोर इन्सल्ट. सो या छोट्या-छोट्या गोष्टी पण इव्हन रॅपर माझ्याकडनं एकदा उडून असं गेलेलं. ते किवी बँक असते ना, इथे टाकायचं किवी बॅगमध्ये. तर मला माझ्या इन्स्ट्रक्टरनी सांगितलं, "जा घेऊन ये" म्हणून. मी कधीच रॅपर दुसरे जरी टाकत असतील, तरी त्यांचा रॅपर गोळा करून आपल्या बॅगमध्ये ठेवते. छोट्या-छोट्या गोष्टी पण छान कोर्समधनं कळतात भरपूर आणि इट्स शिकायला. लाइक लाईफटाईम एक्सपिरियन्स. याह. बरोबर, बरोबर. पण हे सगळं सांगत असताना तू तुझ्या कुटुंबाबद्दल भरपूर सांगितलं. तर या या संपूर्ण तुझ्या आत्तापर्यंतच्या अ, गिर्यारोहण मोहिमेचा जो काही एक्सपिरियन्स आहे किंवा आत्तापर्यंतचे जे तू जे काही केलेलं आहेस, तर कुटुंबाचा कितपत चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाला तुला? ॲक्चुअली त्यांच्या सपोर्टशिवाय मग काहीच झालं नसतं. त्यांचा फुल सपोर्ट म्हणजे आधी-आधी असं व्हायचं, की एव्हरेस्ट नंतर जसं मी म्हणालेले, की मला लोत्से करायचं आहे. तेव्हा माझी मम्मी म्हणालेली, की एव्हरेस्टला कारण 2 दिवस जो कॉन्टॅक्ट नव्हता, त्यामुळे तिची तब्येत पण फार खराब झालेली. त्याच्यात 2015ला अर्थक्वेक झाला. त्याच्यामध्ये न्यूजमध्ये इतकं दाखवलं, की पूर्ण बेस कॅम्पमध्ये सगळे क्लाइंबर्सची डेथ झाली आहे वगैरे, वगैरे. त्यामुळे तर त्याच्यानंतर ती फार स्ट्रिक्ट झाली, की नको 8,000 मीटर. पण तिला म्हटलं, की 8,000 मीटर असेल, 7,000 मीटर असेल, रिस्क सगळीकडेच आहे. 6,000 मीटर, 5,000 मीटरवर पण आहे. त्यामुळे तू असं कन्सिडर करू नको. पण जेव्हा लोकचा क्लाइंब केला, तेव्हा ती स्वतः म्हणाली, की आता कुठला क्लाइंब करायचा आहे. मी आणि माझे पप्पा असं दोघं एकमेकांकडे बघत होतो. काय म्हणाली ही? मग मकालू क्लाइंब केला. मकालू नंतर परत ती म्हणाली, की "आता मला वाटतं, की तू कांचनजंगा करावास." म्हणजे यू नो तो बदलाव तिच्यात पण यायला लागला. असं त्यांच्या सपोर्टशिवाय मला नाही वाटत, की पण त्यांचा सपोर्ट मिळण्यासाठी पण मी स्वतःला प्रत्येक वेळी आधी प्रूव्ह केलं. बेसिक कोर्समध्ये मी ए ग्रेड, एडवान्स कोर्समध्ये मी क्लाइंब केला. सो मलाही कुठेतरी करायचं होतं. सो इट्स ऑल अबाउट की तुम्ही त्यासाठी 100% देता. ऑफकोर्स तुमचे पेरेंट्स पण तुम्हाला म्हणजे सपोर्ट करते. मी प्रत्येक वेळी मला पप्पांनी सांगितलेलं, "सी माउंटनचं असं आहे ना, की तू एकदा जा. जर तू ॲक्लिमटाइज नसशील आणि फिट नसशील, तर तू कितीही तुला पुश केलंस ना, तर तू नाही क्लाइंब करू शकत." हे मला बेसिकच्या आधीच माहीत होतं. पण बेसिकला मला जेव्हा ए ग्रेड मिळाले, तेव्हा ते स्वतः म्हणाले, की "तुझा ॲडव्हान्स कोर्स कर." मग क्लाइंब केल्यानंतर मग ते मोठे-मोठे स्वप्न ते पण बघायला लागले. पण मग मी प्रत्येक वेळी मला पण प्रूव्ह केलं, की येस आय कॅन डू इट. आणि मग त्यांनी मला सपोर्ट केला या गोष्टींसाठी. अगदी बरोबर. पण गिर्यारोहण करताना तुला आत्तापर्यंत भरपूर अनुभव आलेले आहेत.
महाराष्ट्रामध्ये तुला काय वाटतं, कितपत गिर्यारोहणाची जागरूकता आहे किंवा लोकांना कितपत माहिती आहे? किंवा नवीन-नवीन मुली तुला रोल मॉडेल म्हणून आजकाल भरपूर बघतात. तर तू त्यांना याविषयी काय सांगशील? किंवा तू गिर्यारोहणाला ओव्हरऑल कसं जागरूकता निर्माण करण्यासाठी तू काय प्रयत्न करू शकशील? अं, नक्कीच मला असं ना त्यांच्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक आहेत ज्यांनी बेसिक ऍडव्हान्स कोर्स केलेले आहेत आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज करतात, क्लाइम्ब करतात. मग 6,000 असतील, 7,000 असतील. माझं असंच म्हणणं आहे की कुठल्याही मोहिमेला जाणार असाल तर तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड व्हा. लाईक फिजिकली भरपूर तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. कुठलीही मोहीम असू दे, 6,000 असेल, 8,000. प्रिपरेशन इज प्रिपरेशन सेम आहे. आणि एव्हरेस्ट नक्की डोक्यात ठेवा. एव्हरेस्ट नक्की डोक्यात ठेवा. पण त्याच्यासाठी आधी छोट्या-छोट्या, कारण सडनली जाऊन तुम्ही नाही करू शकत. तर छोटे-छोटे क्लाइम्ब करा. 6,000 ला जावा, 7,000 मीटरवर जावा. स्वतःची बॉडी स्वतःला ओळखा या माध्यमातून. आणि आय नो की आपण आपलं भरपूर लिमिट पुश करतो, की येस यू कॅन डू इट. बट जेव्हा तुमचा हार्ट आणि माइंड बोलेल ना, की जस्ट स्टॉप इट अँड गो बॅक. येस, माउंटन विल बी ऑलवेज देअर. तुम्ही स्टॉप करा ती मोहीम आणि रिटर्न या. कारण तुम्हीच जर नसाल तर तुम्ही नेक्स्ट टाइम कधी जाऊन क्लाइम्ब करणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कॅल्क्युलेटेड रिस्क आपण जी म्हणतो ना ती. आतापर्यंतच्या मोहिमांमध्ये माझी बॉडी आणि माझं माइंड कधीच म्हणलं नाही, की प्रियांका स्टॉप इट अँड गो इट. बिकॉज आय नेव्हर गिव्ह दॅट चान्स. बिकॉज मी फिजिकली आणि मेंटली तेवढी फिट आहे. काही सिच्युएशन येऊ दे, आय हॅव बॅकअप प्लॅन्स. आय हॅव प्रिपेअर्ड माय माइंड. पण जेव्हा अशी सिच्युएशन येईल, तेव्हा मीही असंच डिसिजन घेईन कदाचित. पण मी त्याच्यासाठी कधी ती सिच्युएशन येऊन देणार नाही. पण 8,000 मीटर मोहिमांवर का एवढे सगळे डेथ्स होतात? हेच रिझन आहे. मला लिटरली कन्वे करावासा वाटतो, की माउंटन विल बी देअर. प्लीज कम बॅक. प्रिपेअर युअरसेल्फ सो हार्ड अँड नेक्स्ट टाइम यू गो अँड क्लाइम्ब इट. दॅट्स इट. म्हणजे सिंपल आहे रूल हा. आय नो स्पॉन्सरशिपसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात आपल्याला इंडियन्सला. भरपूर प्रॉब्लेम आहे. बट तुमच्या जीवाच्या वरती काहीच नाहीये. तुम्ही असाल तर तुम्ही परत पुन्हा स्पॉन्सरशिप घेऊ शकता आणि पुन्हा जाऊन क्लाइम्ब करू शकता. त्यामुळे तो डिसिजन असेल ना, तो तुमच्या लाईफमधला सगळ्यात चांगला डिसिजन असेल. त्यामुळं स्टॉप देअर, कम बॅक. या. अँड आय अप्रिशिएट पीपल जे असं करतात आणि रिटर्न येतात. या. आणि नेक्स्ट टाइम जाऊन क्लाइम्ब करतात. सो तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कुठे थांबलं पाहिजे. सो येस, तुम्हाला क्लाइम्ब केल्यानंतर तुम्हाला हॅपीनेस मिळेल, सगळ्या गोष्टी मिळेल. पण काय प्रिपेअर असंच करा ना, की तुम्ही क्लाइम्ब करतानाच तुम्ही खूप खुश आहात. लाइक स्ट्रगल आहे, पण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लाइम्ब करताना तुम्ही तो आनंद अनुभवू शकता. नाहीतर मग फार अवघड होऊन जातात गोष्टी. मग ह्याच मला छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या लोकांनी फॉलो कराव्यात. तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे ऑफ पण तुमच्या लाईफच्या वरती काही नाहीये. दॅट्स इट. बरोबर. सो तू आजच्या नवीन पिढीला जे आज भरपूर मुलं आहेत, 17-18 वर्षांची मुलं आहेत, की ज्यांना गिर्यारोहणामध्ये काहीतरी करायचंय. तर तू त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहित करशील? नक्कीच. जसं जसं मी म्हणाले, की डायरेक्टली एव्हरेस्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. फार सुंदर-सुंदर क्लाइम्ब्स आहेत आणि शॉर्ट टर्म गोल ठेवू नका गिर्यारोहणाबद्दल, की हां, एव्हरेस्ट झाला. नो, एव्हरेस्ट नंतर पण काहीतरी आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक करा, ॲडव्हान्स कोर्स करा, छोटे-छोटे ट्रेक करा आणि एन्जॉय करा बेसिकली. म्हणजे आणि 8,000 मीटर तर येस, ऑफ तुम्ही जर फिजिकली, मेंटली तेवढे फिट असाल, तर तुम्ही नक्की जावा. आणि सिंपल रूल आहे, की येस, जेव्हा तुमचं माइंड आणि हार्ट बोले, की जस्ट स्टॉप इट अँड गो बॅक. टेक दॅट डिसिजन. आय नो इट्स व्हेरी हार्ड टू टेक, बट लेटर ऑन फॅमिलीला सफर करण्याच्या पेक्षा तुम्ही या कमबॅक करा आधी प्रिपेअर करून. सो हाच एक रूल आहे, की येस, म्हणजे आय विल से की फेम वगैरेच्या मागे जाऊ नका. यू वॉन्ट टू बी अ क्लाइंबर, जस्ट बी. तुमच्यासाठी खुश राहावा आणि क्लाइंब करा आणि त्यात तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे आणि तुमच्या फॅमिलीला वगैरे. बट जस्ट टेक द कॅल्क्युलेटेड रिस्क. गुड, गुड. ओके. सो हे सगळ्या गिर्यारोहण मोहिमा करताना आय एम शुअर फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप आलेले असणार आहेत. पण एव्हरेस्ट सारखी मोहीम असेल किंवा लोत्से असेल किंवा कुठल्याही इतर 8,000 शिखरांची जी मोहीम असतात, पैसा हा क्रायटेरिया याच्यामध्ये आहेच आहे. भरपूर पैसे लागतात. तर तू बरोबर. हे सगळं करताना तुला काय-काय आव्हानं आली? म्हणजे तू कसं फेस केल्या या सगळ्या गोष्टी आणि कसे फायनान्शियल एड्स तू घेतल्यात? आव्हानं तर अजून पण येतात. आताही माझी कांचनजंगा मोहिमेसाठी स्पॉन्सरशिप बघायला सुरुवात केलेली आहे. थोडं डिफिकल्ट आहे स्पॉन्सर्स मिळणं.
फार कन्व्हे करा इव्हन आफ्टर क्लाइम्बिंग 4,000-8,000 म्हणजे मिळणं मीही स्वतः भरपूर म्हणजे स्ट्रगल करावं लागतं. अ, पण मग मी काहीही असू दे म्हणजे मी आत्तापासूनच अप्रोच करायला सुरुवात करते लोकांना. मकालूला आणि अन्नपूर्णाला मला लकीली म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक बायोलॉजी हेड होते. त्यांनी इंडिव्हिज्युअली स्पॉन्सर केलं. सो आय फील रिअली ब्लेस्ड. नरेन नाव आहे त्यांचं. नरेन चिरमुले म्हणून. सो आय फील रिअली ब्लेस्ड. बट एव्हरेस्टसाठी पण मला जसं म्हणाले, की पहिली मोहीम होती. भरपूर धडपडावं लागलेलं. जी 2014ला आणि 15ला जी मोहीम झालेली ती माझी फुल्ली स्पॉन्सर्ड होती. पण आय वॉज सो अनलकी की ते मोहीम होऊ नाही शकली. मग त्याच्यानंतर अगेन ॲज युजुअल भरपूर स्ट्रगल होता आणि स्टिल स्ट्रगल आहे. पण मग कुठे ना कुठेतरी अप्रोच करत राहायचं. नवीन लोकांना भेटून त्यांना पुढच्या मोहिमांबद्दल मी सांगते, की असं-असं आहे. जर काही असेल, कोणी तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील तर लेट मी नो. म्हणजे असं करते किंवा आता जसं तुमचं पॉडकास्टचं माध्यम आहे त्याच्यातून पण मी आवाहन करेन कोणी हेल्प असेल तर मग मी नेक्स्ट कंचनजंगा मोहीम करणार आहे. तर मग कोणी इच्छुक असेल तर करू शकतं. म्हणजे आणि आता कोविड सिच्युएशनमध्ये मला सुद्धा मागायला भरपूर हेजिटेट होतं, की येस कोविड सिच्युएशन आहे आणि एव्हरीवन इज सफरिंग म्हणजे इकॉनॉमीचा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. पण तरीही कोणी असेल तर मग मी असे प्रोग्राम्स वगैरे करते. तिथे जाऊन म्हणजे थोडंसं बोलते, की येस असं आहे किंवा काही पॉलिटिक्स वगैरे असतील जसं पॉलिटिशियन्स असतील जसं शरद पवार साहेबांनी मला एका 2 एक्सपिडिशनसाठी ॲक्चुअली मदत केलेली. सो ते आहेत किंवा श्रीनिवास पाटील साहेब आहेत जे फॉर्मर गव्हर्नर होते सिक्कीमचे त्यांनी मदत केली. सो ज्यांना बेसिकली माहिती आहे व्हॉट इज माउंटेनिअरिंग दे विल नॉट आस्क यू क्वेशन्स दे विल गिव्ह यू डायरेक्टली दे नो काय स्ट्रगल आहे आणि काय आहे क्लाइम्बिंग. पण ज्या लोकांना माहित नाही कधी-कधी विचारतात पण काय करणार क्लाइम्ब करून? मग आता मी म्हणते, की खाली उतरणार. आता काय करणार? तिथे राहू तर शकत नाही, खाली येणार म्हणून. सो असं आहे भरपूर अजूनही मला स्ट्रगल आहे. सो आय बेसिकली फील की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी थोडंसं सपोर्ट केला पाहिजे. कारण भरपूर चांगले आपल्याकडे भरपूर क्लाइंबर्स आहेत आणि त्यांच्यात भरपूर चांगलं पोटेन्शियल आहे आणि ते आपल्या इंडियाचं नाव आणि आता तर ऑफिशियली म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेलं आहे. गिर्यारोहण नाही झालेलं, पण रॉक क्लाइम्बिंग हळू-हळू येईलच आता. सो आय बिलीव्ह की थोडंसं गव्हर्नमेंटनी आपल्याला थोडा सपोर्ट केला पाहिजे ह्या केलं गोष्टींसाठी. पाहिजे. तर येस. वाह! खूप खूप छान. प्रियांका तुझ्या बरोबर बोलल्यानंतर खूप चांगलं वाटलं आणि आय एम शुअर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुझा इंटरव्ह्यू बघून, पॉडकास्ट बघून खूप एक वेगळ्या पद्धतीचं स्फुरण येईल आणि नवीन-नवीन मुलं याच्यातनं खूप शिकतील. तुझे खूप खूप धन्यवाद. आपण सो नक्कीच परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करूयात आणि तुझ्या पुढच्या भविष्यातल्या सगळ्या मोहिमांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू. थँक यू सर. थँक यू.